रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती सीआयडीनं केज कोर्टाला केली होती. कोर्टानं सीआयडीची ही विनंती आता मान्य केली. केज कोर्ट रात्री उशिरा आता सुनावणी घेणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केज कोर्टाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कराडला आजच कोर्टात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये कराड जेव्हा शरण आला तेव्हा काय चित्र होतं आपण ते दृश्य बघतोय. एका स्कॉर्पिओ कारमधून वाल्मिक कराड तिथे आला. मात्र शरण येण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि आपण निर्दोष असल्याचं सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी देखील त्याचं वक्तव्य होतं. आणि आपण निर्दोष आहोत, आपण दोषी नाही असं स्पष्टीकरण वाल्मिक कराडांना दिलं आणि मग तो या सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आला. सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याच्या आधी वाल्मिक कराडनं स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडनं पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. दोषी असल्यास शिक्षा भोगेल असं देखील वाल्मिक कराड म्हणाले. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडनं पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं. वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं आपण ते पाहूया. बघा, सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते एकत्रित आले होते. त्यानंतर 2 तासांनी सीआयडी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. 10 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. 11 वाजता वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली. 12 वाजता पुणे सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ शेअर केला. 12:15 वाजता MS-23 BG-2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मिक सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला. आणि 1 वाजता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून वाल्मिकची चौकशी करण्यात आली. वाल्मिक कराड हा शरण येण्यासाठी शिवलिंग मोराळेच्या गाडीतून आला होता. शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आता मिळते. MS-23 BG-2231 ही कार शिवलिंग मोराळेची आहे. वाल्मिक कराडशी त्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कार्यकर्ता आहे. त्याची स्कॉर्पिओ घेऊन कराड सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. मी
गेलो, मला जाऊन दिलं नाही. ही पिशवी होती, जाऊन दिलं नाही. पिशवी आहे की ती पिशवीच आहे, होते कुठं? माझ्याकडेच होती, मला जाऊन दिलं नाही मध्ये. पण तुम्ही कोण त्यांच्याबरोबर आलेले होते नेमकं काय? काहीच नका. सॉरी सॉरी नाही, पण नाही, झालंय काय? सॉरी, तुम्ही मला काहीच माहित नव्हतं. सीआयडीच्या तुम्ही नाही. गेले होते. मला काहीच माहित नाही हो, प्लीज मला काय माहित पिशवी नाही. घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते. पण मग तपासले आणि बाहेर वापस. आतमध्ये नाही का? नाही, मला काहीच माहित नाही. मला जाऊन दिलं नाही आतमध्ये. काय माहित पिशवी नाही. घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते. पण मग तपासले आणि बाहेर वापस. पण आतमध्ये नाही का? नाही, मला काहीच माहित नाही. मला जाऊन दिलं नाही आतमध्ये. आपण आता वैभवी देशमुखच्या प्रतिक्रियेकडे वळूया. 22 दिवसानंतर कराड स्वतःच सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते, असा सवाल सरपंच देशमुखांच्या मुलीने उपस्थित केलाय. आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या, अशी आर्तहाक वैभवी देशमुखनं दिली. वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा आहे. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे सरपंच हत्या प्रकरणी सर्व दोषींना शोधून फासावर लटकवणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय. ज्यांचा सहभाग त्यांच्यावर कारवाई होणार असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तसंच या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांचं राजकारण लखला असं देखील फडणवीस बोलले. ही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. आता सुरेश धस यांच्या मागणीकडे वळूया. सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना मोक्का, हत्या आणि खंडणीचा गुन्हा लावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. तर वाल्मिक कराडला मोक्का लावण्याची मागणी संभाजीराजेंनी केली. याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120B, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. 22 दिवसांतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. आमदार आता जितेंद्र आव्हाड काय बोललेत आपण पाहूया. वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर आमदार आव्हाडांनी आरोप केले. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावा देखील आव्हाडांनी केला. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचं म्हणजे काय? इसका बाप बैठा ना अंदर उधर, कैबिनेट में ना भाई, कैसा होगा?
कराडच्या शरण येणं हे नाट्य आहे का अशी शंका आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली. काल चर्चा होते आणि आज कराड शरण येतो हा योगायोग आहे का असा सवाल देखील जाधवांनी विचारलाय. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. आव्हाड आणि जाधव यांच्या प्रतिक्रियेनंतर आता बजरंग सोनवणे काय बोललेत बघा. सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झाला पाहिजे अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. खंडणी गुन्ह्यात आधी अटक का झाली नाही असा सवाल देखील सोनवणेंनी विचारला. अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना, मग बाहेर कशाला पळले? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना देखील अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जातोय. अजित पवार बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा आहे. धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनवणे यांचीही CIDनं चौकशी केलेली आहे. त्यामुळे अजित पवारांना सध्या बचाव करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अजित पवार गप्प का असा सवाल आता उपस्थित होतोय. दादांचं मौन याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. अजित पवार आहेत तरी कुठे अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. आपल्या पक्षाचा एक मंत्री आणि एक पदाधिकारी यांची चौकशी आरोप होत असताना, आरोप प्रत्यारोप होत असताना अजित पवार यांनी मौन बाळगलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होते. पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे. जो आहे तो जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावे ही मागणी देखील केली होती. ती कायम आहे? हो, बिलकुल. त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे, त्यांनी त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे. तर मनोज जरांगेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया. धरलेला एकही आरोपी सुटता कामा नये असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी आज जरांगेंची भेट घेतली. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कोणी म्हणन मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना. ते सत्य समोर येईल, त्यासाठी थोडा वेळ जाईल. वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे
की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी काल माफी मागितली होती. यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचे आभार मानलेत. मोठ्या मनानं धस यांनी महिला वर्गाची माफी मागितली, त्याबद्दल धन्यवाद असं प्राजक्ता माळीनं म्हटलंय. पाणी आणि टिश्यू द्या. तर श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. बीड सरपंच हत्या प्रकरणातील विविध बातम्यांचा वेध आपण घेतलं. आता पुढची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांनी वाढलेली आहे. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,689 कोटी रुपये हे 2,46,00,000 बहिणींना वितरित करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची हीच संख्या ऑक्टोबरमध्ये 2,34,00,000 होती. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत जवळपास 12 लाखांची वाढ झाली. आधारशी संलग्न नसलेले 12 लाख अर्ज होते जे डिसेंबरमध्ये आता मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या या योजनेत आतापर्यंत 21,600 कोटी रुपये वितरित करण्यात आले. बातमी पुणे जिल्ह्यातून. एका जंगली तरसानं थेट लोकवस्तीत शिरत माणसांवर हल्ला चढवलेला आहे. पुण्याच्या मंचर जवळच्या शेवाळवाडीत हा खळबळजनक प्रकार घडलेला आहे. हे तरस थेट लोकवस्तीत शिरलं आणि माणसांवरच हल्ला केला. अनेक नागरिक अगदी घाबरून सायरावरा पळत होते. तरस त्यांचा पाठलाग केला. तरसाच्या हल्ल्यात 3 जण जखमी झालेत. एका जखमी झालेल्या तरुणानं अखेर धाडस दाखवलं आणि तरसाला घरात कोंडून ठेवत स्वतः पळ काढला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर तासाभराच्या परिश्रमानंतर तरसाला जेरबंद केलं. अंगणात उभं होतो ना, आजी दरवाजात उभं होती तर तो तरच पळत आला आणि मग आजीला काही कळलंच नाही. आमच्या घरात 2 दरवाजे आहेत ना, एक मागच्या साईडने पुढच्या साईडला. आजी घरात गेली, तो तरच पण घरात गेला. आजी त्या साईडने घराच्या बाहेर गेली. आजी दरवाजा लावणार तेवढ्यात तो तरच दरवाजा झटकून आजीला पकडला. आजीला पकडला. आजी ओरडत होती. मग मी तिकडून पळत आलो, तरच बघितलं. मग मी त्याला काठीने मारलं आणि मग काठीने मारलं तो माझ्या अंगावरती त्याने झडप घेतली. त्याने माझ्या हाताला चावला. नंतर मी त्याला झटकलं आणि पुढच्या बातमीकडे. 2025 आता उजाडलेल्या 2024 प्रमाणेच हे वर्ष देखील महाराष्ट्रासाठी निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे. या वर्षात राज्यातील गेली 2 वर्ष रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. 2 वर्ष प्रलंबित असलेली ही निवडणूक आता त्याविरोधातली एक याचिका आहे ती सुनावणी त्याची आता 22 जानेवारी होणार आहे. त्यानंतर या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. 2025 हे वर्ष आता निवडणुकांचं असणार आहे कारण 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नाहीये. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागाने आता निवडणुकी प्राधिकरणाला काही सूचना देखील दिल्या. उद्या म्हणजे 1 जानेवारीपासून ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ नाही.
राज्यातील 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होईल. न्यायालयानं प्रतिबंध केलेल्या संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत. बातमी पुढची आता डोंबिवलीतून. कोळेगाव परिसरामध्ये 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एक भर रस्त्यामध्ये एका तरुणाला कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण केली आहे. या घटनेत कारची तोडफोड देखील झालेली आहे. आदित्य मडवी असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचं समोर आले. मानवडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता पुढच्या बातमीकडे. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. बघा, आता नवीन वर्षात स्वागताच्या बातमीकडे आपण बोलूया. कारण ऑकलंड या शहरामध्ये नवीन वर्षाचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री अगदी 12च्या ठोक्यावर न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं भव्य स्वागत केलंय. तिकडे ऑस्ट्रेलियात देखील नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिडनीच्या हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळला. अगदी नयनरम्य दृश्य तुम्ही पाहू शकता. तिकडे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत झालंय. तिकडे सिडनीमध्ये देखील 2025चं मोठ्या आशेनं मोठ्या उंदीनं स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण आता राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी कोकणातून. 31st आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं रत्नागिरीत दाखल झाले. अशातच दापोली मुरुड मार्गावर काही पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. भरधाव वेगात कार चालवत अन्य प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या हुल्लडबाज पर्यटकांवर आता कारवाईची मागणी होती.